इतका डेंजर रस्ता कसं काय लागलाय की इथे? सगळं हाल बेहाल झाले माझे इथं. दारू उरू पी के ना हाँ रात को आके आपको दिक्कत भी कर सकता है ना. सिलीगुडी वाटतं बरं का खरंच. आपला मराठी माणूस राहू इथं आतमध्ये. मला भाऊस पाक द्या ना, मी जय महाराष्ट्र म्हटलं हात करून गेलं. पोलीस भरतीला माणूस आहे बहुतेक. हा ही आपली सायकल. आणि इथं बघताय तुम्ही ही आहे ट्रेन. 1818 मधली अशी काहीतरी ट्रेन आहे ही. कोळसा टाकते इथं. कोळसा आहे सगळं असा भरती. तर मध्ये मित्रांनो मी MH45 रायडर सायकल रायडर 20 टाकल्या तरी असला का आपण धूममध्ये आहे. ती काल रात्री आलो होतो दार्जिलिंगपासून 7 किलोमीटर पाठीमागं. तर तिला का आपण काल रात्री अशी ठिकाणी टेंट लावला होता. हे बघा इथं आतमध्ये गाड्यात असा तर टेंट लावला होता. सायकल आहे. सायकलचं स्पोक बदलत आहे. सायकलचं स्पोक तुटले आहे दोन्ही पण. जसं तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. आता सगळं फटाफट आवडतं पण ह्यातलं मोकार सामान आहे ते मला काढायचं आहे. मोकार सामान काय काय बघायचं. लय वजन होऊन बसलं सायकलीवर. हात गार पडतं ते लय भयंकर थंड आहे राव इकडे. खरंच लय थंड भयंकर आहे. चला सगळं मी पण फ्रेश झालो आहे. ही वर उचलू आता. सायकलला काढ बाहेर ना निघता. थोडं राहिले काम अजून. जूते इसके नीचे रखे. यहाँ पे जूते रखे हैं मैंने. और अभी साइकिल लेके जाऊंगा वर्कशॉप के पास में. वो बोले 9 बजे तक हम खोल देंगे. टाइम हुआ है 8:30 के आसपास हुआ है टाइम. अभी तक भी नहीं देखा ठीक से. ठंडी तो भाई पूछना ही नहीं है ठंडी का तो कुछ. भाई जिसको नीचे कर दो. नीचे कर दो. नीचे नीचे कर दो इसको. चलो चलो. इथनं 500 मीटरवर सायकल दुकान आहे. ही पॅन्ट बघितली भाई. पॅन्ट लो मी घातली कालची अजून. लय भयंकर थंडी आहे विचारायचं नाही. चहा नाश्ता तसंच लागतं. तिथं सायकल दुकानापाशी गेलो का नाही तिथं मस्त मध्ये रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनवर जाऊन आता मस्त नाश्ता करूया. चला. थंडी लय भयंकर आहे इकडे. मला रात्रीला पॅन्ट आणि घालून सुद्धा थंडी वाजत होती. लई भयंकर थंडी आहे. तर भावांनो आतापर्यंत बसून बसून ना मी 2 चाय घेतली. दादा 3रा चाय. भाई तो भाई मैं अभी 3री चाय ले रहा हूँ पीने को. क्यों? क्योंकि भाई चाय इतनी मस्त लग रही है ना. और भाई जी बोल रहे हैं कोई मुंबई दिल्ली से भी आया था ना. दिल्ली से भी कोई आया था. उसने भी 5 चाय पी ली थी. तो बोल रही अपनी साइकिल स्टोर थोड़ी देर बाद खुलेगा तो अपनी साइकिल ठीक करवा लेंगे. तब तक पीते हैं चाय. एंड फिर मैं सोच रहा हूँ मैं कहाँ पे निकलूँ. मेरे को दार्जिलिंग भी जाना है. लेकिन दार्जिलिंग से फिर सिक्किम जाने का रोड नहीं तो मेरे को फिर यहाँ पे वापस आना पड़ेगा. यहाँ 7 किलोमीटर दार्जिलिंग है ना. 7 ज़्यादा नहीं है. 100 रुपये सुट्टा नाही चालू या. 100 सुट्टा माणसं पैसे देणार तिकडे. काय पानकडे कोण ठेव काही ते खरेदी लागतं होते करायला. 100 रुपयाचं 30 रुपयाचं बिल झालं आहे. 3-4 पिलो ना मी. त्यामुळं आता इकडे बघतो आता इथं कुठं भेटतंय ती. सायकल दुकान उघडलं आहे बरं का. ते म्हणते माझ्यापाशी MTB सगळ्या सायकल आहेत त्या आणि माझ्यापाशी नाही काम होऊ शकत. बघा म्हणलं प्रयास करून बघू आता काय होतं ते. चेकिंग चल रही है अभी. एडजस्टमेंट नहीं होती. चल जाएगा ऐसा तो. नहीं अभी मेरे साइकिल पे वजन बहुत ज़्यादा है ना तो दूसरा भी टूट जाएगा. अभी इसके अपोजिट साइड का यहाँ का टूटा है ना तो अभी तो फिर यहाँ का टूटेगा फिर यहाँ का टूटेगा तो फिर पूरा राउंड आ जाएगा तो फिर मेरे को बहुत दिक्कत हो जाएगी. हाँ ये $28 ना है. भाई अभी रुको नाश्ता करने के लिए थोड़ा रोड की साइड से. और 10 का समोसा और 10 का ये है
और ये रही साइकिल और नीचे जाना है और वो रहे बर्फ़ के माउंटेन्स। उस बर्फ़ के माउंटेन के ऊपर मेरे को जाना है, कैसे भी करके जाना है, मतलब जाना है मेरे को। नाश्ता करता हूँ, टेंशन बहुत आ गया है मेरे को, काम ही नहीं हो सकता यार, किधर किधर ही काम नहीं हो सकता मेरी साइकिल का। एकदम भारी वाटतंय, आता वाटतंय स्वप्नात आहे यार। चला खाऊन निघू पुढं परत नंतर। चला भावांनो, बर्फाचं डोंगर दिसलं थोडं बर्फ, ही थकान जी झाली का नाही सगळी ती गेली, पण कशी गेली विषय असा झाला आहे। पण थकान झाली कशी, थकान अशी झाली मस्त मध्ये माझा काल दुपारपर्यंत माझा मूड लय चांगला होता। काल दुपारी मी जसं बघितलं 2 स्पोक तुटले तर या माझा पूर्ण मूडच गेला। भावान मी माघार निघालो होतो तर नाही म्हणलं तू गणप्या पुढं चल म्हणलं, कारण की पुढं गेला तर काय नाही काहीतरी होईल म्हणलं चांगलं, चल पुढं। जसं भावानं 2 मिनिटात जसं पुढं आलं ना तसं दिसतं पुढं मला ग्लेशियर डोंगर, जी मला पाहिजे होतं आणि ज्यासाठी मी दार्जिलिंगमध्ये आलो या। तर माझ्या पुढं मोठं मोठं बर्फाचं डोंगर येतं, तर आता मी तिथं निघाले आलो या। थंडी तर लय खतरनाक आहे या, जरा जावं आता मस्त बर्फाच्या डोंगरावरच। आणि आता मी दारा दमानं चालतोय खड्डं गचकं बघून, नाहीतर जर का तिसरा पोक तुटला की मग मात्र मग गणपाला ब्रेकच घ्यायला लागणार जागेला। डायरेक्ट सिलिगुडी सायकल इथनं लोड करून डायरेक्ट सिलिगुडीत न्यायची आहे सायकल, दुसरा काय पर्याय येत नाही माझ्यापाशी। तर त्यामुळं दमानं गेलं तरी चांगलं, जर का दार्जिलिंगमध्ये दुकान भेटलं तर मग तर लयच भारी त्यापेक्षा। भावना ते बर्फाचं डोंगर बघितलं का नाही तर मन चळबिचळ्यागत झालंय माझं। तरी म्हटलं थंडीची गाव असते, बर्फ तर जवळ नाही, आणि आता इथं आलो तर इथनं बर्फ दिसतोय मला। सायकलचा खालतंय पाठीमागचं। ला 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 किती घर एकच नंबर दिसतंय का नाही तू सगळा। मोनेस्ट्री बघा किती मोठी आहे, किती मोठी मोनेस्ट्री आहे ही मोनेस्ट्री। आणि तिथं खाली 8 स्तूप आहेत, 8 स्तूपा। आणि आपण आता सहज असं निघालो इकडं। चला निघू पुढं, बघू सायकल दुकान तर अजून काय मला मिळालं नाही कुठं, जाऊन बघू पुढं काय होतंय काय नाही ते अजून। अरे माझे भाऊ जे महाराष्ट्र तुम्हाला दाखवतो कोळशावरी रेल्वे हो का, हे बघा हो का। काय पाहणं, जर वाटलं असेल इंटरेस्टिंग तर नक्कीच लाईक करा आणि एक फॉलो नक्कीच करा, नसतं करणं होतं हर हर महादेव कमेंट मधली या। चलतो पुढं मी, हर हर महादेव, जय महाराष्ट्र। मस्त एंजॉय करो भाई लाइफ को, क्योंकि ये जो लाइफ है ना ये इसको बार बार नहीं मिलती, इसको जीना सीखो मस्त में, जैसे मैं जी रहा हूँ बिना टेंशन लिए, थोड़ा टेंशन लिए ऐसी जिंदगी जी जाती है। ला 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 थंड वाजत लागली इकडे, भयानक थंडी आहे, लई नादच नाही करायचा थंडीचा। एक गाडी थांबली तर पाठीमागे पूर्ण लाईन उभा राहते बरं का। इथं लय अवघड आहे ट्रॅफिक इथं, त्यामुळे मला असं विचार करून करायला लागेल इथं। ही आपली सायकल आणि इथं बघताय तुम्ही ही आहे ट्रेन, 1818 मधली अशी काहीतरी ट्रेन आहे ही बघा। कोळसा टाकते इथं, कोळसा आहे सगळं असा भरते त्यातमध्ये। आणि ही बघा आहे का, वाह वाह भाई वाह। ही जर लाईट आहे, ही इकडं पुढनं चालते, इथं लाईट आहे, लय मोठी लाईट आहे, इथं काम आहे। ये गॅरेज है क्या, ट्रेन का गैरेज है ये? अच्छा बघा कसलं जुनं मॉडल है ये। एंड ऐसी एंटिक चीज़ें दिखाने के लिए मेरे को आपको बहुत अच्छा लगता है यार, मेरे को लम्बे लगता है कि यार क्या यार। इथं आतमध्ये तो का जाळ चालू आहे, तो का आतमध्ये तिथं जाळ चालू आहे।
किती जुनी रेल्वे राव ही. लय शेगडं काहीतरी बघा भेटल्याकडे. लय रस्ता फुटते आता. काय माहिती कुठला रस्ता या. जिकडे दिसतोय चांगला व्ह्यू मी पण तिकडेच पळायला लागलो आता. बघायला होईल ते जाईल आता पुढं. एंटिक डिस्प्ले खुलतंय. काय राव मार्केट आहे. लय बघण्याजोगं लय घेण्याजोगं काय पण. फक्त कशात फक्त चिल्लर पाहिजे. किस्सा भरून ते बी एक नाही दोन. तर ही बघा इकडलं कॉलेज. असं काहीतरी कॉलेज आहे इथं. लईच हायफाय कॉलेज आहे एकदम मोठं. आणि माझा मोबाईल अचानक स्विच ऑफ पडतोय ना अचानक निघतो या. चार्जिंग लावला मी पॉवर बँकला. बघू काय होतं ते. सिक्कीम जाणार रस्ता ही. पण सायकलचा प्रॉब्लेम झाला. काय करावं काहीच कळलं नाही. लय मोठा राडा होऊन बसला. स्पोक तुटल्यामुळे मला काहीच करायचं नाही. माझं मनच उदास होऊन गेलं सगळं. माझा मोबाईल ही बघा आता चार्जिंग बघा किती दाखवते. 51% दाखवते. 51%. आता 1% होती. अरे काय चाललंय काय. पुढं जायची इच्छा नाही काय. काय वेगळं व्हायला लागले काय माझ्या संग. स्पोक तुटलं तर मोबाईल चालला नाही. किलोमीटरवर एक सायकलचं दुकान आहे. त्याला फोन केला पण ते म्हणला झालं तर होईल म्हणलं माझ्या कुठं. नाहीतर नाही म्हणलं. कारण की मेन गोष्ट आहे ती स्पोक मिळलं. स्पोक जर मिळलं तर ठीक आहे म्हणलं. नाही तर मग अवघड होईल म्हणला तुमचं लई. बघू आता चला पुढं तरी जाऊ. आपण करत काय शकतो. इथं काय आहे. काय खायची वस्तू आहे का इथं. खायची वस्तू आहे ना. आपण नाही थांबलो तरी होऊ शकत नाही. पण आता असला वेळ नाही ती थांबायची माझी. कारण ह्याला जरा थोडा मूड ऑफ झाला आहे माझा. ही सायकलचं काम निघलं की मला लई जीव हवे तर माझ्या. पण थंडी इतकी आहे की मला चहा प्यायल्याशिवाय काय जमणार नाही. चहा लागेल प्यायला मला कुठतरी. चला पुढं. मागं चहा प्यायला थांबलो बरं का. खोटं बोलत नाही. इतकं लुटलं का नाही मला चहामध्ये. राव 10 रुपयाला चहा आहे राव. कुशाला 20 रुपयाला लावला आहे. ते बी इतका थोडा. खरं आहे खोटं यायला काही असं काय खरं नाही बरं का. मोबाईल मतान चालतो यावं माझा. काय करावं काहीच कळत नाही. हाय का काय करावं काहीच कळत नाही. म्हणजे हे हाय का हाय का काय बी म्हणजे मतानच करतोय. कसा नजारा आहे. ब्रेक झालं तेल सायकलचं. काय करावं कडे काय नाही. एक म्हणजे चांगला नजारा बघण्याजोगा आला का नाही. सतत माहिती सांग काय ना काय होत आहे. इधर तक तो ठीक ही है. मतलब 1 किलोमीटर तक थोड़ा खराब है. अच्छा. तो वो नामची तो उधर ही है. तो सिक्किम ये पहाड़ सब सिक्किम ही है. अच्छा. ये जो इधर नामची बोलता है. नामची सुना है ना आपने. हाँ. नामची यही है. अच्छा वो जो दिख रहा है वो उधर गाँव. ये पहाड़ सब सिक्किम है. अच्छा ये सिक्किम है. हाँ सब सिक्किम है. यहाँ पे आके कोई साइकिल का दुकान होगा. साइकिल की दुकान इससे ये छोटा किंग है. नीचे गाँव में वो टावर वाला गाँव में बाइक का दुकान है. साइकिल का नहीं होगा. क्या है वो साइकिल का मेरे स्पोक टूट गया यार. तो मुश्किल है. बाइक का दुकान है. अच्छा. ये जो टावर है ना इधर. हाँ उधर ही है. ये भी अच्छा सिक्किम में जा रहा हूँ. मेरा ड्यूटी उधर ही है. अच्छा. इसको से तो आप तो पैदल भी हो नीचे तो जा सकते हो. हाँ. तो जोरथांग में जोरथांग तो बड़ा मार्केट है. अच्छा. तो ये पहाड़ जोरथांग. और ये पहाड़ है ना. हाँ उसके नीचे तो बहुत जोरथांग सुना है. जोरथांग हाँ में तो बहुत बड़ा मार्केट है. चलो ठीक है मैं देखता हूँ. पैदल भी जा सकते हैं आप. चलो ठीक है. जोरथांग. गिर गई तो क्या करे. मैं पुणे. हाँ मेरा रोड गलत हो गया. मेरे को बहुत पीछे से मुड़ना था. मेरे को मैं बहुत नीचे आ गया यार. तो मेरे को कांचनजंगा जाना है. वो जो पर्वत है ना वहाँ पे. इधर से जाना पड़ेगा आप तो. ये टी गार्डन कौन सा दिखा रहा है. ये है ना. ये तो लेबुंग देख रहा है आप. मेरे को अभी यहाँ पे जाना पड़ेगा. फिर यहाँ से यहाँ फिर वही तो बोल रहा हो. आप नीचे जाना पड़ेगा. ऊपर से सिंगमडी है एक. सिंगमडी से नीचे जाना पड़ेगा आपको. ये कसा खेळ खेळते ना काय वेळेस काही समजत नाही माणसाला. माझं म्हणजे इतकी मुश्किल झाली नाही. माझा मोबाईलने चालत नाही. सायकलच्या तारा तुटल्या त्या. ब्रेक फेल व्हायला लागले ते पूर्णपणे.
सायकलीचं दुकान कुठं आहे काय तपास नाही, दुकान खाली आहे ते बी बंद आहे. म्हणजे असं म्हणजे हे होतं का नाही कधी कधी, का असं माझ्यासोबत होतं. महादेवाचा भक्त असून तुला महादेव माझी इतकी परीक्षा कशामुळे घेतो मला समजत नाही. मला कांचनगंगाला जायचं मला. राडा झाला लय मोठा. तारा जर नात्या बदलल्या तर लय मोठा राडा होऊन बसेल. नाही इकडून मराठी आवाज. हो जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. अरे आपल्या इकडलं आहे काय कोण आतमध्ये? फोनवर आवाज बोलतो, फोनवर बोलतो आतमध्ये कोणतरी. कोण आहे? गेलं तिकडं. कोण आहे नेमकं इथं? फोनवर बोलतो ना, आवाज ऐकलं मी. मराठीत बोलतोय कोणतरी. बघू दे कोण आहे नेमकं मराठीत बोलणार आपला इकडला माणूस. कुठे गेला माणूस? हा मराठी माणूस आहे राव. भावांना राव वाईट वाटतं बरं का खरंच. आपला मराठी माणूस आहे राव इथं आतमध्ये. मला भाऊस पग द्या ना, मी जय महाराष्ट्र म्हटलं राव. हात करून गेलं. पोलीस भरतीतला माणूस आहे बहुतेक. कदर करत जावा रा भावांनो. सायकलीवर वरच झालं मी चालतो या. एक मराठी माणूस असं मला बोलायला दिसलं तर मला लय भारी वाटतं. माणूस आजला नाही म्हणलं सुद्धा नाही भाऊ कुठला आहे तू. लय वाईट वाटतं भाऊ असं काय झाल्यावर खरंच. असू द्या, माझा महादेव त्याला सोबत ठेवीन. हर हर महादेव जय महाराज. तोंडावर काटे फुटतात, अंगावर फुटतात लोकांची. माझ्या तोंडा फुट लागलं. करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा खरंच. काय खरं नाही. लई मुश्किल लागते भावांना. बरं तुम्ही जर नाही सपोर्ट केला तर मला सपोर्ट करणार आहे कोण? करा सपोर्ट आपल्या महाराष्ट्राच्या माणसाला. जाऊन द्या पुढे थोडं काय अडचण नाही. पर्यंत लई थंड जात होती. आता लईच म्हणजे खतरनाक मध्ये गरमी व्हायला लागली आहे. पण ट्रॅव्हलिंगमध्ये एक मजा आहे भावांना. एवढी मुश्किलात होती का नाही. मी जेव्हा लोकांमध्ये बसणार पुणे मुंबईमध्ये त्या टायमिंगला तिथं बघायला माझी आणलं आहे. हे माझा संघर्ष आहे. आणि मी स्वतःला म्हणणार तिथं प्राऊड ऑफ फील कर गणप्या. तू बघ कुठं आलाय, तू बघ काय करतोय, ही बघ नजारं, ही बघ गाड्या, ढकल सायकल. हसायची काय चेष्टा ह्यात म्हणता, हसायचं काय येतं ह्यातमध्ये. आणि ही व्हिडिओ मी तेव्हा बघेल जेव्हा कोणा पैसे तरी बसतं का नाही साईडला असं टी व्हीला हे घरात लावीन त्या टायमिंगला. नक्कीच बघेन. कसं चढ आहे खतरनाक, डेंजर. कॅमेऱ्यात कमी दिसतोय पण लय खतरनाक आहे. घामच काढला 10 मिनिटाच्या आत. 10 मिनिट नाही 5 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण घाम काढला माझा. चढच लय खतरनाक आहे. बघा रस्ता इतका डेंजर रस्ता कसं काय लागला आहे की हां. सगळं हाल बेहाल झाले माझे इथं. यस मी करू शकतोय. सब ठीक आहे. ऑल इंडिया टॉपे घालून नाही ती जॅकेट घालून नाही फक्त आपल्याला थंड आपल्याला फक्त घाम आला जास्तीत जास्त इथं. माणसं बघते तोंडावर म्हणते ह्याला इतकं काम कसं काय आलाय मग कसं काय आम्ही इतकं आला. मला म्हणला भाऊ मला तुम्हाला व्हॉट्सअपवर बोलायचं आहे कॉलवर व्हिडिओ कॉलवर. असू ते म्हणलं मी काय लय मोठा स्टार नाही. करा म्हणलं फोन बोलू. आला फोन. झाली का जेवण झाली का? हां होय झालं बा तुमचं. नाही अजून माझं नाही झालं अजून. मला काय इथं
जेवायला इथं सगळं मांसाहारी सगळं शाकाहारी लवकर गवत नाही, त्यामुळे उशीर लागतो होतो. पण नशीब म्हणजे इतकं माझं खराब म्हणायचं का चांगलं म्हणायचं काय माहित नाही बरं का. पण पाठीमागनं आवाज येत होता, सकाळ तर आवाज येतोय खुट 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 खुट. आता नुसती नॉर्मल पेरी घालून बघितली नाही का. तर काय झालेलं ही जी गिअरबॉक्स आहे ना फिरून तुटलेला आहे आता. ही बघा म्हणजे कधी कधी कळत नाही बाबा मुसीबत माझी वाट बघत थांबते का मी मुसीबतकडे निघालोय, मला कधी कधी कळत नाही. तारा तुटल्या त्याचं वायलेट टेन्शन आहे, रस्ता चुकला ह्याचं वायलेट टेन्शन आहे, मोबाईल माझा नीट चालत नाही ह्याचं वायलेट टेन्शन आहे. ही तर दुसरा कुठाना रस्ता नीट गवत नाही. महादेवावर काय परीक्षा घ्यायला लागला यार, काय चुकलंय सांगून तरी द्या ना मला, का झालंय काय नेमकं, इतकं का रागावलाय माझ्यावर. म्हणजे सगळं सगळंच दिलंय माझ्या बोकांनी मारून टाकायचा विचार ठरवलाय काय मला. हा काय चुकलंय काय नेमकं सांगून तरी देताल का नाही नेमकं. का भक्ती कमी पडली माझी. उठता बसता नाव घेतोय की हर हर महादेव हर हर महादेव, तरी पण तर कशामुळे इतकी परीक्षा नेमकी. असू द्या आता, तुम्ही जे करताय ती चांगलीच करताय मला माहिती, पण मला लय ताप होतोय लय. पण इतका पण ताप नका देऊ मला, इतका ताप मला नाही सोसणार राव, लय टेन्शन आहे डोक्यामध्ये माझ्या. भाई अभी पी रहे चाय, ये देख लो मौसी जी ने चाय बनाई है और यहाँ की चाय पत्ती बहुत फेमस है, ये देख लो. मैं सोच तो रहा हूँ एक लेके जाने के, लेकिन मेरे साइकिल पे इतना वजन हो गया कि स्पोक टूट गए, गेयर बॉक्स टूट गए, कहाँ पे अभी ठीक करो कुछ समझ नहीं रहा. एक्चुअली मेरे गेयर बॉक्स भी टूट गया साइकिल का अभी पीछे. यहाँ पे साइकिल का दुकान ही नहीं है, एक दुकान है उसमें सामान नहीं मिलता है. अभी मेरे को क्या करना पड़ेगा, ये जो गाड़ी है ना बड़ी वाली, इस गाड़ी के ऊपर मेरे को साइकिल डाल के मेरे को सिलीगुड़ी में लेके जानी पड़ेगी, वहाँ पे साइकिल बनवा के फिर मेरे को यहाँ पे फिर वापस आना पड़ेगा. मेरा फिर आएंगे आप इधर, मेरे को वो करना है, मेरे को उस पर्वत पे जाना है ना. कौन वो पर हाँ जा सकते हैं, जा सकता है ना. जाणू शकता. आता मोजे घातलं सगळं घातलं हाताला, कानटोपी घातली, अंगार पडलं ना बेकार लागतंय. तेव्हा ही साईडला ती शाळा या, जी शाळा तुम्हाला मी सकाळी दाखवली ना, आता बघ मावळायला लागलं या. काय बोलू आता, शब्द नाही माझ्यापाशी. देवा काय तुझी लिहिलं आहे, काय लिहिलं होतं नशिबात, काय दुर्घटना होत आहे असली तर टळून गेली असं वाटतंय. इथनं सकाळी ह्या रस्त्याने माघार गेली, पुढे गेली तू ह्याच रस्त्याने माघार द्यायचं आहे. गिअरबॉक्स बी सगळं हलायला लागला या, वाट लागली माझी पाक. सकाळ धरणं एका ठिकाण आहे मी, माझा टाईम लई वेस्ट झाला, पूर्ण टाईम वेस्ट गेला माझा, लई वेस्ट गेला. अजून काय खाल्लं नाही मी. देवा बघा ना, जीव जे आहे ना असा पूर्ण रखून यायला झालाय पूर्णपणे. हे गुगल मॅपनं इतकं डोकं खाल्लंय का नाही, असं वाटतंय सगळं सोडून हाय असं घरी निघून जावं. इतकं टेन्शन यायला, गुगल मॅप इतकं का ताप देतो. अरे गुगल मॅप नीट बनवा ना, इतका ताप. मरतेली माणसं आहे गुगलच्या पायामध्ये. हे बघा वर रस्ता, ही आता इथं आहे मी, ह्यातनं आता मला पुढं आतमध्ये कुंड आतमध्ये जायचं या. पण जरा थोडं पुढे गेलो की माझा गुगल मॅप ऑटोमॅटिक बदलतो या. आज थांबायचं आहे 4 वाजले, आता इथं आंध्र पडला आता, अर्धामध्ये आता आंध्र पडला आता, झाला आता अर्धा आंध्र पडतोय. थांबायला जागा नाही, माणसं थांबायला जागा नाही तिथं. 5 वाजता इथं आंध्र पडतोय. काय करावं काहीच कळ नाही. सायकलचा गिअरबॉक्स तुटलाय, 3 तारा तुटल्या, त्या पाठीमागचं स्पोक तुटलं 3. जीव पाक असा काय वराला रकुंडी. सकाळ जर माझा हेल्पट झाला 20 किलोमीटर जाऊन पाठीमाघारी आलो ना, आता अजून इथनं मला 4 किलोमीटर पाठीमागे जा म्हणते. काय असलं काय गुगल मॅपचं करायला का नो, गुगल मॅपच्या भरोशा कधी चालत नाही. मेरे 3 स्पोक टूटे हुए हैं और पीछे का गियर बॉक्स हिल रहा है. अभी तो चल रहा है ना, साइकिल तो चल रहा है ना. हाँ अभी तो चल रहा है, फिलहाल के लिए तो चल रहा है, लेकिन पहिया हिल रहा है साइकिल का. पूरा हिल रहा है. हाँ टेढ़ा मेढ़ा हो रहा है. तो मेरे पास सिलीगुड़ी चाहिए. सिलीगुड़ी नहीं, हम लोग के पास नहीं, आपका वो रोड बाइक है ना, वो
अच्छा चलो ठीक है, चलो ठीक है। मैं आपके पास आया था ऊपर मशीन निकालने के लिए, तो ऊपर टेंट लगाने के लिए। इसलिए मेरे साइकिल का प्रॉब्लम हो गया, मेरे को अभी आगे के लिए कोई भी जगह नहीं मिलेगी। एक रात का बस सवाल है मुझे को बस रहने का। अगर चाहे तो मैं फिर 50 रुपये दे दूँगा उसको, कोई बात नहीं। ये जो ये है ना, ये आपकी जगह ये देखिए यहाँ पे इस कोने में मेरा लग जाएगा। एक्चुअली मेरे साइकिल का प्रॉब्लम हो गया है, मैं आपको दिखा देता हूँ। नहीं, मैंने देखा, बहुत ट्राई किया। मेरे को सिलीगुड़ी में साइकिल लोड करके लेके जानी पड़ेगी। कब जाएंगे? मेरे को कल सुबह निकलना, अभी तो अंधेरा पड़ जाएगा ना। साइकिल मेरे को गाड़ी में डाल के मेरे को जाना पड़ेगा। अगर चाहिए तो मैं आधार कार्ड अपना वोटर ID आपको मैं दिखा दूंगा, कोई बात नहीं। आप भी इधर ही बैठेंगे टेस्ट हाँ, में। हाँ, हाँ। आप बैठिए रखिए, लेकिन आपका खुद का रिस्क में, हमारा रिस्क में नहीं। ठीक है, चलो ठीक है, थँक्यू सो मच। भावांनो, परमिशन काढली आहे, लय अब्दुल कशी तरी लय मुश्किलीने परमिशन काढली आहे। दुसरी वेळ आलो मी खाली, तेव्हा मला जाऊन कुठे परमिशन मिळली। रिक्वेस्ट करायला लागते भावांनो कुठल्या पण गोष्टीला। उद्या सिलीगुडीमध्ये सायकल लोड करून घेऊन जायला लागते यार। हाँ, दारू उरू पी के ना हाँ, रात को आके आपको दिक्कत भी कर सकता है ना। आप नीचे जा, नीचे कोई दिक्कत नहीं होगा। तर ओके, पूर्ण असं मावळून गेलेलं आहे। इथं सायकल लॉक केली बघा इथं अशी, इथं सायकल लॉक करून टाकली आहे खांबाला. मग इथं टेंट आहे आपला दार्जिलिंगमध्ये. मला जे आवाज येते त्याला हॉटेल बघून जेवण करून येऊ. बाकीच हे बघा, हे बघा ही सिटी पूर्ण, आणि इथं आपला टेंट लावला आहे. तर हे घेतलं जेवाय भावांनो, असंच भेटतंय फक्त जेवायला, बाकीचं काहीच नाही. चमच्यानं खातो या, मूडच नाही जेवायला. भावांनो टेंटमध्ये आलो या, ही बघा सगळं असं मस्त मध्ये घेतलंय पकडून. पण विषय असा आहे भावांनो की थंडी इतकी भयंकर आहे नाही, थंडीचं नावच घेत नाहीत की बघा थंड आहे. असू द्या, उद्या चला सकाळच्याला आपल्याला सायकल लोड करून इकडे जायचं या, सिलीगुडी जायचं या. भावांना भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवाय खरंच खूप जास्त मेहनत लागतं, तर लाईक करत जावा भावांना, एक फॉलो करत जावा. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.